कारगिल येथे युद्ध स्मारकासमोर सरहद फाउंडेशन कडून आयोजित मॅरेथॉनला सुरुवात झालेली आपण पाहू शकतो। कारगिल विजयाची आठवण म्हणून इथे भारतीय लष्कराने केलेल्या पराक्रमाची शर्थ आणि त्याचं स्मरण म्हणून इथे दरवर्षी पुण्याच्या सरहद फाउंडेशन कडून मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येतं। यंदाचं वर्ष हे कारगिल विजयाचं 25वे वर्ष आहे। 1999 साली भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजय मिळवला होता। आपल्या सोबत सरहद फाउंडेशनचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। एकंदरीत सध्या मोठा उत्साह दिसतोय। किती वर्षापासून तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करताय या ठिकाणी? सर गेली 7 वर्ष झाले आम्ही हे कारगिल मॅरेथॉन ऑरेंज करतोय आणि ह्या वर्षीचं विशिष्ट म्हणजे यावेळेस आपण इंडियन आर्मी बरोबर ही मॅरेथॉन करतोय। त्याचा मेन उद्देश असा आहे की कारगिल वॉरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जोजिला वॉरला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या अनुषंगाने इंडियन आर्मीची इच्छा होती की एक शौर्यथॉन म्हणून करावी, त्यामुळं आपण त्यांच्याबरोबर असोसिएट होऊन ही मॅरेथॉन करतोय। आणि ही आहे जोजिला वॉर मेमोरियलपासनं ते कारगिल वॉर मेमोरियलला 44 किलोमीटर्स, 25 किलोमीटर्स, 25 किलोमीटर्स, 10 किलोमीटर, 7.5 आणि 4 किलोमीटर आणि एकदम उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आपल्याला। आणि साधारण 1800 रनर्सपेक्षा जास्त रनर पार्टिसिपेट करत आहेत। आपल्यासोबत सरहद फाउंडेशनचे अध्यक्ष संजय नाहर पण आहेत। संजयजी, काय सांगाल, इतक्या वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम करता, पुण्याहून येऊन करता, एकंदरीत महाराष्ट्रातूनही स्पर्धक आलेले आहेत का? कसा उत्साह असतो, कसं वाटतंय 25 वर्ष पूर्ण झाली आहेत कारगिल विजयाला? कारगिल युद्धानंतरची सगळ्यात पहिली मदत आली जी सिव्हिलियनची। जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा वेदप्रकाश मलिक भारताचे लष्कर प्रमुख होते आणि सरहद्द संस्थेतून पुण्यातून एक ट्रेन भरून सामान आलं होतं, या भागात वाटलं गेलं होतं। ही गोष्ट आहे 1999ची। तेव्हापासून जे नातं जोडलं गेलं। त्यानंतर 2003 साली इथली जवळजवळ आधी 17 जनरल दास्ताने आणि जनरल पाटणकर होते, 39 मुलं या पुण्यात शिकायला आली आणि ही मुलं आता मोठी झालीत। कारगिलशी महाराष्ट्राचं एक भावनिक नातं आहे आणि सरहद्द संस्थेचंही भावनिक नातं आहे। ही जेव्हा मॅरेथॉन सुरू केली तेव्हा कारगिलला जगातलं मोठं पर्यटन स्थळ बनवलं पाहिजे। ही केवळ युद्धभूमीच नाही तर ही आपल्याला देशभक्तीचा संदेश देणारी भूमी आहे। आणि पहिल्या दिवसापासून एक चांगली बाशी आहे की ABP माझा पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये आमच्याबरोबर आहे। आम्हाला पहिल्या दिवशी जी हे केली पहिल्या क्षणापासून म्हणजे, आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे की 75 वर्ष जोजिला युद्धाला होत आहेत। जोजिलाचा विजय झाला नसता तर लडाख भारताबरोबर राहिलं नसतं आणि कारगिलचा विजय झाला नसता तर त्याची किंमत देशाला मोजावी लागली असती। हे दोन्ही विजय केवळ सशस्त्र किंवा युद्धाचे विजय नाही तर आपल्या देशासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले, टोकाचा त्याग करण्याची भावना ही या मॅरेथॉनचा संदेश आहे आणि तिला पूर्ण देशभरातनं खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। आणि ही जी शौर्यथॉन आहे, फाउंडेशन आहे, विशेषतः इंडियन आर्मी, वेदप्रकाश मलिक यांचा सरहद संस्थेच्या स्थापनेत मोठा वाटा होता। आणि आज लष्कराबरोबर जे एक कारगिल वॉर मेमोरियल, आजही ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा महाराष्ट्रातनं आता अमरनाथ यात्रा सुरू झालेली आहे, तर अमरनाथ यात्रेला येणारे हजारो मराठी लोक इथे येतात, नतमस्तक होतात आणि या देशासाठी आपण काही केलं पाहिजे ही भावना या निमित्ताने व्यक्त करतात। तर आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं। तर आपण पाहू शकतो की संजय नाहर यांनी नुकतंच सांगितलं की कशा प्रकारे कारगिल युद्धाचं 1999 पासून महाराष्ट्राची एक भावनिक नातं आहे आणि ते नातं आणि हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न पुण्यातील सरहद फाउंडेशन व त्यांच्यासारख्या असंख्य सामाजिक संस्था करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सिंगसह सोमेश कोलगे, ABP माझा, कारगिल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।